श्री स्वामी समर्थ हरिभक्त पारायण गोपाल शास्त्री भटजी वल्लभ नवी मुंबई पनवेल सर्वांसाठी हा ब्लॉग समोर घेऊन येत आहे। सर्वांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। मी यूट्यूबला टाकणार आहे। बघा, श्राद्ध म्हटलं की अनेकांच्या मनामध्ये खूप साऱ्या समस्या आणि प्रश्न उद्भवतात। मग प्रश्न आहे त्याचं उत्तर असणारच। त्याकरता आता येणाऱ्या सर्व पितृ अमावस्येला रविवारी दिनांक 21 तारीख ग्रहण पण आहे, पण ते ग्रहण आपल्या भारतात दिसणार नाहीये, म्हणून कोणीही मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नये। सर्वांनी सर्व पितरांसाठी घास टाकू शकतात। सर्व पितृ अमावस्या याचा अर्थ असा की सर्व पितरांसाठी जे आपली आजी, बाबा, मावशी, काका, आत्या, कोणी अकस्मात मृत्यू झालेला असेल, कोणाचा अधिक महिन्यात मृत्यू झालेला असेल, कोणाचा ग्रहणामध्ये मृत्यू झालेला असेल, कोणाचा पौर्णिमेच्या दिवशी मृत्यू झालेला असेल, तर ह्या सर्व लोकांची घास आपण सर्व पितृ अमावस्येला म्हणजेच दिनांक 21 तारखेला आपण टाकू शकतो। ग्रहण आहे म्हणून त्या ग्रहणाचे काहीही तुम्ही मनात विचार ठेवू नका। सर्वांनी सर्व पितृ अमावस्या दिवशी आपल्या गोत्रानुसार त्या लोकांचं नाव घेऊन त्यांना घास टाका, आग्नीमध्ये घास टाका। बघा, आग्नी माता ही सर्वात पहिले गेट असतं, पहिल्या आग्नीला घास टाकायचा असतो। एक गायीची शेणी घ्यायची, त्या शेणीवरती थोड्याशा फाट्या टाकायच्या आणि त्या फाट्या टाकून त्याच्यावरती जी लोक आहे, जी लोक आपल्या परिवारात वारलेली आहे त्या सर्वांचे नाव घ्यायचं। अगोदर गोत्र, जे गोत्र ज्या लोकांना आपलं स्वतःचं गोत्र माहीत नसेल त्यांनी काश्यप गोत्र बोलायचं, काश्यप गोत्र असते। आणि जे व्यक्ती वारलेले आहे त्याच्या नावाने एक घास त्या अग्नीवर टाकायचा। म्हणजे प्रत्येक गोत्रातलं जी आपली लोक वारलेली आहे त्या प्रत्येकाचं नाव गोत्र बोलून आपण त्या अग्नीवर टाका आणि अग्नीवर टाकून नंतर तो नैवेद्य कावकाव करण्यासाठी ठेवा। सर्वांनी कावकाव करायचं। घरामध्ये कोणाचं मृत्यू झालेला असेल आणि 13वा झालेला असेल, 13वा झाल्याच्या नंतर सर्व लोक पितरांसाठी घास टाकू शकतात। म्हणून घरामध्ये 1 महिना अगोदर जरी कोणाचा मृत्यू झालेला असेल ना, आता महिना होऊन झाला असेल, तर ती लोक पितरांसाठी घास टाकू शकतात, काही प्रॉब्लेम नाही। सर्व पितृ अमावस्याचा अर्थच तो आहे। सर्व पितृ अमावस्या हा 15वाडा त्या दिवशी संपन्न होतो आणि नंतर देवी बसतात नवरात्र। तर ह्या नवरात्रामध्ये काय सेवा करायची, नवरात्रामध्ये शक्यतो नॉनव्हेज खाऊ नये, सर्वांसाठी विनंती आहे। मग कोणालाही कुठलीही समस्या असेल तर त्या समस्यावरती उत्तर आपल्याजवळ मिळणारच। कुठलीही गोष्ट समस्या असेल तुम्ही मला व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअपच्या नंतर तुम्हाला उत्तर मिळेल, ठीक आहे। हरिभक्त पारायण गोपाल शास्त्री भटजी वल्लभ नवी मुंबई पनवेल। ज्यांना कोणाला मला भेटण्यासाठी यायचं असेल तर संध्याकाळी कॉल करून या, कारण की मी दिवसभर घरी नसतो, विधीसाठी असतो, व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ नसतो। तरी सुद्धा मी गाडी चालवत असताना व्हिडिओ बनवतो की सर्वांच्या समस्या दूर व्हाव्या यासाठी। बाकी मला वेळ नाहीये, तुम्ही अगोदरच बघतात, मी काही आता सध्या स्टेटस ठेवत नाहीये, समजलं? ओके। हरिभक्त पारायण गोपाल शास्त्री भटजी, राम राम। सर्वांनी लाईक